रविवारी मनसे नेते अमित ठाकरे, शहराध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता नेरूळ सेक्टर 1 येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्यावरील मळके कापड काढून जलाभिषेक करत अनावरण केलं। त्यानंतर नवी मुंबई महापालिकेनं रविवारी मध्यरात्री 3:30च्या सुमारास 15 फुटी लोखंडी जाळी उभी करून संपूर्ण परिसर बंदिस्त केल्याने नवी मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या अचानक अनावरणानंतर प्रशासनानं केलेली ही कारवाई चोर दरोडेखोरांसारखी असल्याचं म्हणत मनसेनं जोरदार निषेध व्यक्त केला। 4 महिन्यांहून अधिक काळ महाराजांचा पुतळा झाकलेल्या अवस्थेत ठेवल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती। परवानगीशिवाय अनावरण केल्याच्या आरोपावरून नेरूळ पोलिसांनी अमित ठाकरे आणि सुमारे 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला। यावर अमित ठाकरे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत म्हटलं, महाराजांच्या सन्मानासाठी लढणं जर गुन्हा असेल तर भविष्यातही असे हजारो गुन्हे करीन। पुतळा पुन्हा बंदिस्त करण्याच्या महापालिकेच्या निर्णयामुळे वाद आणखी चिघळलाय। रात्रीच्या वेळी स्मारकाभोवती अचानक उभारलेल्या जाळीमुळे स्थानिक नागरिकांसह शिवभक्तात संतापाची लाट उसळली। चौकात पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला। यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत गजानन काळे म्हणाले की पुतळा पुन्हा बंदिस्त करण्यामागचा आदेश कोणाचा आहे हे नवी मुंबईतील जनतेला माहितीये। एकदा खुले झालेले स्मारक पुन्हा जाळीने बंद करणं म्हणजे शिवभक्तांच्या भावनांचा अवमान आहे। हा महाराजांचा महाराष्ट्र आहे। कितीही आदेश काढा, कितीही अडथळे आणा, महाराष्ट्र सैनिक गनिमी काव्याने हे स्मारक पुन्हा निश्चितच खुले करणार। तसंच इतिहास नेहमी लढणाऱ्यांची दखल घेतो, पळणाऱ्यांची नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला। दुसरीकडे महापालिकेने मात्र पुतळ्याभोवतीची बाकी कामं सुरू असल्याचे कारण देत जाळी उभारली असून कामे पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत लोकार्पण होईल असं स्पष्टीकरण दिलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।